संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई एवी तो आपाई जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते आय तुका म्हणे वत्स देनो एक चित्ते तुका म्हणे वत्स देनो एक चित्ते तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई देवी तो आपाई जीव थोडा
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्या सिंहावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्या सिंहावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेणू एक चित्ते तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्या सिंहावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतातिया हरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाधीरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण एकनाथ टाळ शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पाया हरी देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ते दासो अवधारी जोजी आता अभिलो वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या मज हृदयी सद्गुरु
जेणे तारिलो हा संसार पुरो मनोन विशेषात्यादरू विवेकावरी नागेंद्र हराय त्रैलोचनाय अश्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय शुकासारिके पूर्ण वैराग्यजं वशिष्ठा परिज्ञान योगेश कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ आइये हनुमंत विराजिये आइये हनुमंत विराजिये बोला काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी हवे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत संत हृदय सम्राट सकळ संत कंठभूषण वैराग्य महामेरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्यांची शक्ती आहे चार वेदावती गाता हा पंचमवेद निर्माण करते चार पुरुषार्थावरती भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या तुम्हा आम्हा जडजीवाचा उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे वैराग्य राग रसिक या कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तन करून हा मानव देह निजधामाला घेऊन जाणारे देवमान्य संतमान्य लोकमान्य असे असणारे विश्वोद्धारक जग उद्धारक जगद्गुरु वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांचे या जगावरती किती उपकार आहेत हे 4-2 उदाहरणी उपकार सांगतात। अगणित उपकार आहेत। संतांचे उपकार या जगामध्ये किती आहेत तर त्या ठिकाणी अगणित आहे म्हणजे गणित नाही, सीमा नाही, मर्यादा नाही, वाच्यातीत आहे। ज्या ठिकाणी मन बुद्धी वाचा पुरत नाही अशा पद्धतीने असणारे संतांचे उपकार आहेत। जसं समुद्र किती मोठा आहे तर त्याला देण्याकरता उपमा आमच्या गावातले तळे एवढा, नदी एवढा, विहिरी एवढा असं नाही। समुद्र किती मोठा आहे, समुद्र एवढाच आहे। आकाश किती मोठं आहे हो, मनपा एवढं का? आकाश किती मोठं आहे तर आकाश एवढंच आहे। तसं भगवंत किती मोठा आहे, भगवंत एवढाच आहे। ज्ञान किती श्रेष्ठ आहे, ज्ञान एवढंच आहे। संत किती श्रेष्ठ आहे, संत एवढेच। तसं संतांचे उपकार या जगामध्ये किती मोठे आहेत तर ते त्यांच्या एवढेच मोठे आहे आणि म्हणून सांगता येत नाही। म्हणून काय सांगू आता, जिथे मन बुद्धी वाचा थांबली जाते, जिथं काही गोष्टी सांगता येत नाहीत, अनपेक्षित उत्तर असतं, ज्या प्रश्नाचं उत्तरच नाही त्याला अनपेक्षित म्हटलं जातं, अशा पद्धतीचा हा शब्द इथं काय आहे सांगता येत नाही। काय सांगू आता, सांगता येत नसताना देखील सूत्रात्मक पद्धतीनं जगद्गुरु तुकोबरायाने पण संतांची भाषा सूत्रात्मक पद्धतीने नाही। संतांचे उपकार एवढे आहेत, संतांने मला जागवलं, शिकवलं आणि सांभाळलं। अभंगातले 3 विशेषण आहेत हे। काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती
त्यांनी मला या जीवनामध्ये आल्यानंतर जाग केलं. जाग केलं म्हणजे अज्ञानाची झोप होती. अज्ञानाची झोप, अज्ञानाच्या निद्रेतून ज्ञानरूपी जागृती दिली. ते फक्त संतच करू शकतात. म्हणून जागवलं. मज निरंतर जागविते, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई. ठेवी तो हा बाई जीव थोडा. त्यांना या उपकारातून देण्याकरता काहीच नाही. जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी जीव हा कमीच आहे. संतांचं सहज बोलणं उपदेश आहे. आणि सहज बोलून जर समाज शिकला नाही, सहज बोलून जर ज्ञान झालं नाही, तर करोनी सायास शिकविती. संतांच्या सहज वर्तणुकीतून, सहज वागण्यातून, सहज बोलण्यातून, सहज चालीरीतीतून ज्ञान होतं. त्यांची वाचाच एवढी तपस्वी असते. त्यांचं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कार्य असतं की सहज बोलण्यातून माणसावरती किती जरी अज्ञानी, पापी, चांडाळ, दुर्जन जरी असला तरी सहज बोलण्यातून तो साधू होतो. फक्त त्यांच्या मनात आलं पाहिजे. म्हणून सहज बोलणे ही तो उपदेश. आणि सहज बोलून जर नाही शिकला, याच्या पुढचाही जरी दुष्ट असला तर करोनी सायास शिकविती. त्याच्याकरता सायास करून त्याला शिकवतात. आहे का नाही? काय शेवटचं कडवं, करोनी सायास शिकविती. वा. आणि पुन्हा सांभाळतात, शिकवतात, जागवतात, सांभाळतात. तर कशा पद्धतीनं सांभाळतात? जशी गाय वासराला सांभाळते तशा पद्धतीनं. माय लेकराला नाही म्हणले बरं का, कारण माईचं लेकराचं कुठंतरी कमी वाटलं असं तुका बरं नाही. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती. वत्स म्हणण्याला इथं संकरित गाय नाही. वत्स म्हणजे गावरान गाय. तुका म्हणे वत्स त्या गावरान गायचं, त्या असणाऱ्या धेनूचं त्या वत्सावरती म्हणजे वासरावरती, पाडसावरती एवढं प्रेम असतं की ते किती संकटात असलं तरी जळत्या कोठ्यामध्ये ती उडी घालते आणि आपल्या त्या असणाऱ्या वासरासाठी जीव धोक्यात घालते, पण त्याला वाचवते किंवा त्याच्यासाठी स्वतः त्या ठिकाणी जीव धोक्यात घालते. तशा पद्धतीनं संत स्वतः त्या ठिकाणी असणारा झिजतात, पण जगासाठी त्या ठिकाणी परोपकारच करतात. आणि म्हणून तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. हा अभंगाचा सरळ अर्थ या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे ठळक बातम्या संपल्या. आता विस्तारपूर्वक सकाळी 4 वाजेपर्यंत. होय त्र्यंबक महाराज. हरी विठ्ठल विठ्ठल. ताळी 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 ताळी. कुंडली कवरदा. महारुद्र हनुमान की जय. आजचं कीर्तन म्हणजे नैमित्तिक कीर्तन आहे. थोडासा परिहार देणे अगत्य आहे. काय निमित्त त्या ठिकाणी आज आहे तर देव बैसले सिंहासनी, आले याचकाशी पुरे धनी. आज त्या ठिकाणी महान असणारा परमात्मा, महान साधू, एक ते देवही आहेत आणि संतही आहेत, असे हनुमंतराय. हनुमंतरायांचं त्या ठिकाणी पुन्हा प्राणप्रतिष्ठा त्यांच्या जागेवरती झालेली आहे. पहिले मारुतीराया होतेच, परंतु नवीन मंदिर झालं आणि म्हणून पुन्हा मारुतीरायांना या ठिकाणी पुन्हा स्थानापन्न करण्यात आलं. म्हणजे सिंहासनावरती ते बसलेले आहेत आणि कलशारोहण झालेलं आहे. का नाही? आजच झालं ना. कलशांचं त्या ठिकाणी असणारं कलशारोहण देखील आपण केलेलं आहे. म्हणजे 2 देव सिंहासनावर बसले आणि मंदिराचं काम त्या ठिकाणी असणारं पूर्ण झालं. कशावरून? कळस बसला. ज्ञानोबाराय म्हणतात मंदिराच्या कामा कळसू परमगंगा सिंधू प्रवेश, ये 16वा कसू सुवर्णिया. सोनं शुद्ध झालं कशावरून? की 16वा कस लागला त्या सोनाराचा. समजायचं आता हे प्युअर 1 नंबरी सोनं आहे. गंगा ब्रह्मगिरीवरून निघली, वाहत वाहत त्या ठिकाणी असणारी खाली कुशावर्तामध्ये पैठणला, नाशिकवरून पैठणला आली, मध्य प्रदेशामधून समुद्राला मिळाली की समजून घ्यायचं गंगेची पूर्णता झाली. आता गंगा पुन्हा वाहू शकत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमयी. आणि मंदिराचं काम पूर्ण झालं कशावरून? तर कळस बसला यावरून. मंदिराच्या कामा कळस. मंदिराचं काम पूर्ण होतं कळसाने आणि घराचं काम पूर्ण होतं नाही
सलाप ठोकली नाही. एक घराचं काम पूर्णच होत नाही महाराज. कारण घर एक मजली झालं की वर गज काढलेले असतात. त्यांना विचारलं हे गज कशाचे आहेत? म्हणले जमलं तर दुसरा मजला चढू. दुसरा मजला चढवतो त्याच्यावर गज असतात. म्हणले हे कशाला? म्हणले जमलं तिसरा चढू. तिसरा चढल्या जातो. म्हणले हे गज कशाला? म्हणले जमलं तर चौथा चढू. म्हणजे गज वर राहतात त्याचं नाव घर आहे. आणि जिथं कळस बसल्या जातो तिथं नाव मंदिर आहे. विठ्ठल विठ्ठल हो. अशा पद्धतीनं आपल्या इथे आज नैमित्तिक कीर्तन म्हणजे मारुतीरायांचं त्या ठिकाणी असणारं या ठिकाणी सिंहासनावरती बसलेले कळसाचं काम, मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. कलशवाहन झालेलं आहे. त्यानिमित्ताने मला समस्त ग्रामस्थ मंडळ आणि आपल्या गावचे हरिभक्तपरायण अनिल महाराज आहे का नाही, त्यांनी फोन केला, नानामणी या ठिकाणी तुम्ही सेवा करा. माझाही परमयोग आहे. कारण उद्या हनुमान जयंती आहे आणि आज मारुतीरायांच्याच निमित्ताने कीर्तनाचा योग निर्माण झालेला आहे. सुंदर प्रकारचा हा मुहूर्त तुम्ही साधलेला आहे. मारुतीरायांच्या जन्माच्या असणाऱ्या अत्यंत परम पावन या पुण्य जन्म जयंतीच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी मंदिराचं काम पूर्ण होतं आहे. हा अत्यंत परम पावन असणारा योग आहे आणि म्हणून सुंदर असणारा हा कीर्तनाचा योग. या कीर्तनाकरता समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ उपस्थित आहेत. पेटीवरती आमचे हरिभक्तपरायण आदरणीय भाऊसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातीलच भजनी सुंदर पेटीवादक त्र्यंबक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले विठ्ठल महाराज आहेत. आमच्या संस्थेतले प्रभुदेवा आहेत. गाडेकर ताई आहेत, गीतांजली ताई आहे का नाही, कथाकार कीर्तनकार त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे माऊली महाराज मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दादा वयोवृद्ध ज्ञानवृद्ध ज्यांनी भीमसिंह बाबांचेही कीर्तनं श्रवण केलेले आहेत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामस्थ मंडळी माझ्यापेक्षा वयोवृद्ध ज्येष्ठ ज्ञानी आणि विशेष म्हणजे आज या कीर्तनाकरता राजकीय सामाजिक धार्मिक चळवळीचे खूप मोठे त्या ठिकाणी असणारे या समाजाला योगदान दिलेले शिवसेनेचे उपनेते, त्याच पद्धतीने खूप मोठं आपलं जीवन परोपकारासाठी झिजवणारे आणि माझ्या जीवनाला आपल्या संस्थेला आमच्या ज्यांची प्रेरणा भेटलेली आहे असे या सामाजिक राजकीय क्षेत्रातील साधूच म्हणावं लागेल असे तात्या लक्ष्मण तात्या वडले या ठिकाणी उपस्थित आहेत. आज ते कीर्तनाला आहेत. वास्तविक ते सांगत असतात आणि संस्थेवर आल्यानंतर मी ऐकत असतो. आज ते समोर बसलेले आहेत म्हणून माझं तोंड तर विठ्ठल विठ्ठल म्हणतंय पण पायी विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलेले. पण आता उसना अवसान आणून मी बोलणार आहे जिम्मेदारी असल्यामुळे. कारण तात्यांचं ज्ञान, तात्यांचं बोलणं, तात्यांचं भाषण आणि सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान त्यांना त्या ठिकाणी अवगत आहे. नुसतं अवगत नाही तर क्रियाशील आहेत ते. माझ्या पद्धतीनं तात्या समोर बसलेले आहेत. महाराज खूप मोठा अधिकार आहे त्यांचा, त्यांनाही मी नतमस्तक या ठिकाणी होतो. त्याच पद्धतीने सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते मधुकर बाप्पा खरात या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या कार्यक्रमाकरता. त्यांनाही या ठिकाणी नमस्कार. आमचे विनेकरी महाराज, काय नाव आपले? हां, बाळाभाऊ. वा, छान. नेहमी विण्याला असतातच ते. आणि म्हणजे मूर्तीचे भजने म्हणजे काही साधी गोष्ट नाही महाराज. हां, जुनाट जुगादीचं नाणं आहे. इथं काही म्हणजे गडाची परंपरा, भगवान बाबांची परंपरा आहे. बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे मूर्ती गाव आहे. निष्ठावंत वारकरी आहे का नाही, जुने वारकरी, जुन्या चाली, जुने फडकरी अशा पद्धतीनं असणारं. म्हणून इथं कीर्तन करायला जरा अवघड नाही आणि थोडं अवघड बी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, मृदंगाला सुंदर प्रकारची साथ आहेत. आमच्या संस्थेतलेच आमचे श्री हरी महाराज वैजापूरकर गोड वाजवतो आहे का नाही, सुंदर साथ त्यांची आहे.
हे चॅनल आहे या ठिकाणी यूट्यूब चॅनल आनंद कीर्तनाचा आहे का नाही, आनंद कीर्तनाचा चॅनल, त्यांचंही या ठिकाणी सहर्षे स्वागत आहे. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, पुरुष मंडळ, ग्रामस्थ माता मावल्या, महिला मंडळ, तुम्ही माझ्यापेक्षा बहुश्रुत आहात. खूप मोठ्या मोठ्यांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे आणि साऊंड सिस्टम पण सुंदर आहे का नाही. त्यांनाही धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल ताईचे मालकही इथं आहेत राम महाराज, त्यांचंही त्या ठिकाणी धन्यवाद. सजनांनो, अशा पद्धतीनं असणारे हे आजची कीर्तन सेवा, नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. मारुतीरायांचा उद्या त्या ठिकाणी जन्म आहे. सज्जनांनो, देवाची जयंती असते, संतांची पुण्यतिथी असते आणि जीवाचं मुलं जर धोरणात निघले तर वर्ष श्राद्ध होत असतं. पोरं धोरणात पाहिजेत, पण मायबापाचे संस्कार पाहिजेत, नाहीतर त्याला माहीत नाही राहत आपला बाप केव्हा मेलाय, कोणत्या तारखेला कोणत्या तिथीला, धोरणात नसतात ते. जीवाचं वर्ष श्राद्ध होतं, पण घर कुटुंब जर संस्कारिक असेल तर देवाची जयंती होत असते. त्याचं कारण आहे की देवाचा जन्मही दिव्य आहे, परमात्म्याचं कर्मही दिव्य आहे आणि त्याचं जाणंही दिव्य आहे. श्रीमद भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, अर्जुना जन्म कर्म च मे दिव्यम मेवमेव येती तत्वतः. माझ्या अधीन माया असल्यामुळे जन्म कर्म माझं सगळं दिव्य आहे. तुमचं आमचं जन्म कर्म दिव्य नाही, कारण आम्ही अज्ञानी आहेत, आम्हाला काही कळत नाही. आणि म्हणून देवाचं जन्म दिव्य, देवाचं कर्म दिव्य आणि देवाचं जाणंही दिव्य, म्हणून देवाची जयंती. संतांची पुण्यतिथी का? कारण संत जन्मल्यापासून तर निजधामाला जाईपर्यंत संत फक्त पुण्यच करत असतात. आणि म्हणून फक्त आणि फक्त प्रत्येक क्षण क्षण त्यांचा पुण्य कालामध्ये गेलेले असल्यामुळे संत ज्या तिथीला देह ठेवतात ना, ती तिथीच पुण्यवान होत असते. ती कशीही तिथी असली, अमावस्या जरी असली तरी ती पुण्यवान होत असते. तिथी पुण्यवान नाही, संत देह ठेवतात म्हणून ती तिथी पुण्यवान होत असते. आणि म्हणून त्यांची पुण्यतिथी. एवढंच नाही तर त्यांची पुण्यतिथी केली असल्यानंतर, संतांचं नाव घेतले असल्यानंतर आपणही पुण्यवान होत असतो. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, आय पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाचे नावे, घेता सज्जनाचे नावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे. सताजिक जन, त्याचं नाव सज्जन. सज्जन म्हणजे संत. संतांचं संपूर्ण जीवनच पुण्यवान असल्यामुळे त्यांचं नाव जरी घेतलं आपण तरी आपण पुण्यवान होत असतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेवाची देतो, वासुदेवाची होतो, अखंड वदनी वदेतो. महाराज तुकोबराईमध्ये एवढी मोठी शक्ती आहे. किती शक्ती आहे महाराज. रामचंद्र प्रभूजी तुकोबराईंची भंडाऱ्या डोंगरावरती भेट होते. दर्शन देतात प्रभू रामचंद्र. विचारतात कोण? म्हणजे तुकाराम. मी राम आहे. मी राम असताना तुकाराम, याच्यामध्येच प्रश्न आहे. मी राम असताना तू का राम? मग तुकोबराईंनी देखील प्रश्न केला, तू का राम आहेस? देवाला प्रश्न करण्याची शक्ती संतांमध्ये असते. तू का राम आहेस? सांगितलं मी अविद्याधीश राम आहे. मी अविद्येचा राजा राम आहे.
तुकोबारायांनी सांगितलं आम्ही वैकुंठीचे महाराज तुकाराम आहे. म्हटले रामाने सांगितलं मी का राम आहे सांगू का म्हटले. त्याचं कारण मी दशरथ पुत्र राम आहे. तुकोबारायांनी सांगितलं मी भोलोबा पुत्र राम आहे, तुकाराम आहे. त्या ठिकाणी रामाने सांगितलं मी याच्यामुळे राम आहे की माझ्या नावाने समुद्रावरती दगड तरले आणि पूल तयार झाला, माझ्या नावाने दगड तरतात म्हणून मी राम आहे. तुकोबारायांनी सांगितलं तुमच्या नावाने दगड तरत असतील पण त्या ठिकाणी माझ्या त्या ठिकाणी असणारा जे काही गाथा आहे, वह्या आहे, हा लह्यासारखा माझ्या भक्तीनं पाण्यामध्ये तरंगला म्हणून मी तुकाराम आहे. राम म्हटले माझ्या बाणाने त्या ठिकाणी राक्षस थरथर कापतात, राक्षस भीतात म्हणून मी राम आहे. तुकोबारायांनी सांगितलं तुमच्या बाणाला राक्षस भीत असतील पण माझ्या नावाला यम भीतो. तुकाराम तुकाराम रामाने सांगितलं माझ्या बाणाने राक्षस त्या ठिकाणी घाबरतात, थरथर कापतात. तुकोबारायांनी सांगितलं तुमच्या बाणाने घाबरत असतील पण माझ्या नावाने संपूर्ण जगाला खाणारा काळ, संपूर्ण जगाला नेणारा येम पण तो माझ्या नावाने देखील थरथर कापतो महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कामे कापे येम म्हणून मी रामचंद्र प्रभू म्हणतात मी अविद्याधीश राम आहे. तुकोबाराया म्हणतात तुम्ही तरी अविद्याधीश असतील, अविद्येचे असतील, आम्ही वैकुंठाचे आहोत. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. ताळी ताळी. आलो याचे कारणासी, आलो याचे कारणासी. बोलिले जरूसी, बोलिले जरूसी. ताळी 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 ताळी. सात भावे वरताया, सात भावे वरताया. साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग. वैकुंठवासी आहे.
याच कशा करता आलात? प्रभू रामचंद्राने विचारलं, सांगितलं आलो याचे कारणाशी. देवा तुम्ही कशा करता आलात? त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो खूप बरं आहे. ज्यावेळेस अधर्म निर्माण होतो, धर्माचा नाश होतो, प्रत्येक युगायुगामध्ये मी संभवामी म्हणजे त्या ठिकाणी मी अवतार धारण करत असतो. साधूचं रक्षण करण्याकरता, दुष्टाचं निर्धन करण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता आम्ही आलेलो असतो. आपुल्या पाळीसी भक्त जना धर्म रक्षावया अवतार घेशी. आपुल्या पाळीशी भक्त जना, भक्तासाठी त्या ठिकाणी परमात्मा अवतार धारण करतो आणि त्या ठिकाणी भक्तांचं संरक्षण करतो, दुष्टाचं निर्धन करतो, धर्माची स्थापना करत असतो. तुकोबाराने सांगितलं आम्ही पण त्याच्याकरताच आलेलो असतो. कशा करता? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. तुम्ही ही 3 कामं घेऊन आलेला असतात आणि आम्ही ही 3 कामं घेऊन आलेला असतो. काय? या समाजामध्ये खरं सुख दाखवण्याकरता, भक्तिभाव निर्माण करण्याकरता आणि कुळाचारी असणाऱ्या विठोबाचं नामचिंतन घडण्याकरता आम्ही या भूतलावरती अवतीर्ण झालेलो असतो. झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला. आडरानामध्ये भरलेल्या जगाला सन्मार्गाला लावण्याकरता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. सूक्ष्म रस्ता मोडून रस्ता त्या ठिकाणी निर्माण करण्याकरता, राजरस्त्याने सगळ्या असणाऱ्या या जनाला लावण्याकरता, अज्ञानात मध्ये त्या ठिकाणी झोपलेल्या जगाला सज्ञानाची ज्ञानाची जागृती देण्याकरता आम्ही आलेला असतो. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. भजनी मंडळ अगदी तयार येतं, घड्याळ पुढं पुढं जाते. काही काही प्रमाण घेऊ, काही सोडून देऊ. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हे जन बुडायला लागलेलं आहे ना, म्हणून कळवळा येतो संतांचा. येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळा. काळाच्या हातामध्ये त्या ठिकाणी असणारे पडतात म्हणून हिताचा कळवळा संत येतात. संत शोधून आले संतन हिता हित जगाचे. जगाचं हित कशात आहे, अनहित कशात आहे हे जर कुणाला माहीत असेल तर ते फक्त संतांना माहिती आहे. ते आपल्या आई वडिलांना देखील माहीत नाही मुलाचं हित कशात आहे म्हणून. त्यांना मुलाचं हित याच्यामध्ये वाटतंय. आली आता वेळ लग्न घटी समीप नवरा अंतरपटा ते धरा शुभमंगल. काही तर अक्षत फेटायले भेकायला लागले संस्काराने. महाराज त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांना 2चे 4 हात करणं एवढं त्यांना हित वाटतं. संसार चांगला केला पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, ते तर ठीकच आहे, पण ते लौकिक हित आहे. पण संतांना याच्या पुढचं हित माहिती असतं की त्याचं खरं हित कशामध्ये आहे, तर त्याचं परम कल्याण होणं, उद्धार होणं त्या ठिकाणी असणारं अशा पद्धतीचं हित त्यांना माहिती असतं.
म्हणून खऱ्या हिताचा शोध करून जे संत आलेले असतात आणि आपल्याला प्रपंचही शिकवतात आणि परमार्थ कसा शिकवायचा आणि कल्याण कसं करायचं, कल्याण कसं त्या ठिकाणी व्हायचं, हे संत शिकवत असताना जे शिकवत असतात ते संत असतात. आणि म्हणून संताकडे ज्ञान असतं, त्यांच्याकडे वैराग्य असतो, त्यांच्याकडे त्याग असतो, त्यांना अनुभव असतो. महाराज जगद्गुरु तुकोबरायाकडे किती ज्ञान आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. महाराज म्हणतात इतरांनी व्हावा भार माता, बाकीच्यांनी फक्त वेद पाठ करावं, त्यांनी भार व्हावा, त्यांनी फक्त लोकांना सांगावं, पण वेदाचा अर्थ काय आहे आणि कसं वागावं हे फक्त आम्हाला माहिती आहे. तुका सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणी. महाराज तुकोबराय काही त्या ठिकाणी असणारे गाथा निर्माण करत असताना टलट हिंगण बेट अशा पद्धतीनं कवित्व करीत बसले नाही. सहज बोलले आणि त्याच्यातून अभंग तयार झाले आणि त्या वेदाच्या रुच्यात, म्हणून गाथ्याला पंचमवेद म्हटलेला आहे. तो वेदाचं विवरण म्हणजेच गाथा. एवढं ज्ञान त्यांच्याकडे. त्याग किती महाराज. साक्षात या महाराष्ट्राचा त्या ठिकाणी असणारा राजा छत्रपती शिवाजी राजा सुवर्ण माणिक मोहरा त्या ठिकाणी घेऊन येतात आणि म्हणतात तुकोबराय एक साधू आमच्या राज्यामध्ये जर दरिद्रीनं पिडत असेल तर आमचा उपयोग काय, हे तुम्हाला सोनं नाणं घ्या आणि तुम्ही सुखाने संसार करा. त्यावेळेस तुकोबराय का म्हणतात, राजे आम्हाला तुम्हाला जर आम्ही सुखी पाहिजे असेल तर सोन्या नाण्याने आम्ही सुखी होणार नाही. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी आम्ही तेने सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे. कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा, व्रत एकादशी धारण करा आणि विठ्ठलाचं नाव घ्या, आम्ही तेने सुखी हो, सोन्याने आम्ही सुखी होणार नाही. तरी देखील राजे म्हणतात नाही, एक साधू देवाचं भजन करतो आणि त्यांच्या घरची परिस्थिती जर अशी असेल तर तुम्ही हे स्वीकारा. जगद्गुरु तुकोबराय यांच्या लक्षात त्यांना असं वाटलं की राजाला आणखीन संतांचा अधिकार कळाला नाही वाटतंय. महाराज खऱ्या संतांचा अधिकार हा त्या ठिकाणी असणाऱ्या लौकिकापेक्षा पुढं असतो. राजे तुम्हाला असं वाटतंय का आम्ही दरिद्री आहेत, इकडं या. आणि म्हणून भंडारा डोंगरमध्ये मी भजन करायला जातो, तो भंडारा डोंगर पहा. ज्यावेळेस भंडारा डोंगर छत्रपती शिवाजीराजेंनी पाहिलाय ना, तेव्हा संपूर्ण डोंगर सोन्याचा दिसला. जळजळी इथं सोनं सळा, कळस दिसतो सावळा. त्या ठिकाणी राजांना वाटलं मी स्वप्नात तर नाही ना. मग तुकोबरायांनी सांगितलं, राजे तुम्ही स्वप्नात नाही, हे साक्षात जागृतीत चाललेलं आहे. अहो तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, आम्ही निस्ते या असणाऱ्या देशाचे राज्य नाही तर त्रैलोक्याचे राजे आहेत. परी नाही राहावयास झोपडी काही. पण जर लौकिक अर्थाने पाहिलं तर आम्हाला राहायला झोपडी नाही, खायला अन्न नाही. पण जर अध्यात्माच्या दृष्टीनं, समाधानाच्या दृष्टीनं आणि त्यांच्या प्रचितीची दृष्टीनं जर पाहिलं तर आम्ही त्रैलोक्याचे राजे आहेत. लक्षात आलं छत्रपती शिवाजीराजेंचं. स्वीकारलं महाराज, शिष्यत्व स्वीकारलं महाराज. हो काय अधिकार आहे. महाराजांना संसाराने लाथळलं नाही हो, तर तुकोबरायांनी संसार लाथाळला. लाथाळीला संसार केला शेड उर्मीचा मार, आहे का नाही. आळंदीला असताना आमचा एक विद्यार्थी म्हणत होता, माझं लग्न झालं तरी मी शिकायला आलो जयराम बाबाकडे, मी या संसाराला लाथाळलो. बाबाने ऐकलं व पाठीमागून आले आणि 2 हाणले. लाड हातगावचा होता. म्हणले तू नाही संसाराला लाथळलं वाघुंड्या, तो 2 बायका मेल्यात म्हणून तू इकडे आला, तुला संसाराने लाथळलं. सर करता येत नाही तर देव तो पुढचा राहिला महाराज. श्रोत्री झाली त्या ठिकाणी असणारा रस सगळा निघून गेला. श्रोत्री काय कामाची. आणि ती श्रोत्री झाल्यानंतर मग ते तिकडं परमार्थाकडे उपयोग नाही रिटायर झाल्यानंतर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा तो अवतार आहे महाराज. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावावर शून्य घातलं महाराज. काय मोठा त्याग आहे त्यांचा, काय वैराग्य महाराज. जाय ओ तू माते न करी सायास, हाय वैराग्य. ज्ञान किती मोठं आहे, अनुभव किती मोठा आहे महाराज. असं नाही कीर्तनकार वर्ग नुसतं सांगत असतो बरं का, पण संत सांगत नाहीत, वागतात नंतर सांगतात. एक वर्ग असा आहे तो नुसतं जगाला सांगतो. एक वर्ग त्या ठिकाणी असा आहे तो सांगतही नाही वागतही नाही. आणि एक वर्ग असा आहे तो वागतो नंतर सांगतो, तो संतांचा वर्ग आहे. एक वर्ग असा आहे तो सांगत नाही वागत नाही, तो अज्ञानाचा पामराचा त्या ठिकाणी असणारा विषयासक्ताचा वर्ग आहे. एक वर्ग असा आहे तो नुसतं सांगतो. उदाहरणार्थ किलोमीटरचा दगड, मूर्तीतून तो सांगणार कुंभारी पिंपळगाव किती किलोमीटर आहे इथून माऊली महाराज, 4 किलोमीटर. दगडावर लिहिलेलं असतं. त्या दगडाला विचारलं का हो तुम्ही गेलते का पिंपळगावला, ते म्हण नाही आपण आज बाबा
आज्या पंजापासून इथंच राहलेलो आहेत आम्ही काही पिंपळगावला गेलो नाही. मग 4 किलोमीटर कसं सांगतात? सांगणं आमचं काम आहे, जाणं तुमचं काम आहे. तसा एक वर्ग असा आहे, आल्यानो संसारा जाडे, त्याला विचारलं तुम्ही, नाही म्हणले आम्ही शेतात असतो त्या टायमाला. असा एक वर्ग आहे, त्याच्यात काही कीर्तनकाराचाही वर्ग मोडतो बरं का. एक वर्ग नुसतं जगाला सांगतो. जो चरखा असतो ना, ऊसाचा चरखा, तो त्या ठिकाणी ऊसाचा रस काढून दुसरे लोक पितात सगळे त्या ठिकाणी. त्या चरख्याला विचारलं, बा रसाची गोडी कशी आहे? आपल्याला नाही माहिती म्हणे. कसं काय? अरे तू रात्रंदिवस 24 तास त्या ठिकाणी रस गाळतो ना, ऊस तुझ्यातून निघतो, रस गाळतो ना. म्हणले फक्त माझ्यातून रस निघतो, पण मला मात्र रसाची गोडी माहिती. ज्ञानोबारायांनी सुंदर एक ववी दिली भाऊसाहेब महाराज. ती पळी आहे पळी, ती पळी त्या ठिकाणी सगळ्या पदार्थामध्ये जाते. खिरीमध्ये जाते, बासुंदीमध्ये जाते, गुळण्यामध्ये, आमटीमध्ये, सगळ्यामध्ये जाते. तिला ज्ञानोबराया द्रवी म्हणतात. रेगोनिया नाना रसी, रेगोनिया द्रवी जैसी, अशी ती ओवी आहे. रेगोनिया नाना रसी, ती द्रवी म्हणजे ती पळी अनेक पदार्थामध्ये जाऊन दुसऱ्याला ती वाढत असते. ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये तिला द्रवी म्हणतात, आपण तिला पळी म्हणतो. माऊलींची जी ज्ञानेश्वरी 56 भाषेचा केला शे गौरव. 56 भाषा एकत्रित मिळून केलेले जो ग्रंथ आहे ना, तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी संस्कृत आहे. संस्कृत नाही, 56 भाषा आहेत. मराठवाड्यातली त्याच्यात भाषा आहे, खानदेशातली भाषा आहे, विदर्भाची भाषा आहे, पश्चिम महाराष्ट्राची भाषा आहे, कोकणातली भाषा आहे. सगळ्या भागाच्या ज्या महाराष्ट्रातल्या भाषा आहेत ना, तिचं नाव ज्ञानेश्वरी. ये मराठीच्या नगरी, या मराठीच्या नगरीमध्ये ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना, ती नेवाशाला. चला विषयांतर होईल आपलं. काय सांगत होतो मी? द्रवी. ती पळी त्या ठिकाणी बासुंदी दुसऱ्याला वाटते. तिला विचारलं, बाई बासुंदीची चव कशी आहे? तेव्हा ती म्हणली, माय मला माहीत नाही बासुंदीची चव कशी. आणि मग तू बासुंदीच्या तर भगोन्यामध्ये पातेल्यामध्ये असते ना, ती म्हणते असते, दुसऱ्याला वाढते पण मला माहीत नाही. तसा एक वर्ग आहे, तो दुसऱ्याला सांगतो पण तो स्वतः वागत नाही. अशा पद्धतीने पण संतांचा जो वर्ग आहे ना, तो पहिला अनुभव घेतो आणि मग सांगतो. अनुभव आले अंगा ते या जगा देता असे हा साधू संतांचा वर्ग आहे. म्हणून साधू संत हे अवतार धारण करत असतात. कशा करता? जगाला ज्ञान देण्याकरता, जगावरती उपकार करण्याकरता या ठिकाणी आलेले असतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. विठ्ठल विठ्ठल, टाळी टाळी. केवळ संत हे परोपकार करण्याकरताच आलेले असतात. आणि तुम्ही आम्ही केवळ स्वार्थासाठी, विषय भोगासाठी त्या ठिकाणी आलेला असतात. केवळ उपकार करता. महाराज उपकार करण्याकरता अनेक पदार्थ नाहीत व जगामध्ये अनेक उपकार करणारे वस्तू, व्यक्ती, पदार्थ आहेत ना. संतच उपकार करतात का? आहे ना. एक सुभाषितकार, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दोहंती गाभा, परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय सतम विभूताः. महाराज गाय दूध देते, परोपकारासाठी देते ना. गाईचं हे परोपकारच. वाळला चारा खाते पण पवित्र अमृतासारखं दूध देते ते. ज्ञानोबारायांनी तिचं वर्णन केलेलं आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी तोचेची पदराड, परिते आवेरुनी गोचिडा शुद्ध काही निघते. गाय परोपकारासाठी. नदी परोपकार करते महाराज. ब्रह्मगिरीवरून निघते, समुद्राला जाते. समुद्राला जात असताना काय करते? ज्ञानोबारायांच्या वव्या येतात ज्ञानेश्वरीमध्ये. का फेडीत पाप ताप, पोकिता तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ती समुद्राला जात असताना त्या असणाऱ्या गंगेच्या काठावरच्या झाडांचं असणारं पालन पोषण करते, त्यांचं संरक्षण करते. नदीच्या काठावरचे जे गाव आहेत ना, त्यांना समृद्ध बनवते, लोकांना पाणी देते. नोहे नोहे पाप्यांचं पाप हरण करते, ताप्यांचं ताप हरण करते. हे तिच्या जीवनातला काय परोपकार आहे. मेघ परोपकार करतात, खारं समुद्राचं पाणी शोषण करतात आणि मेघाद्वारे गोड करून सोडतात. मेघाचे उपकार आहेत, सूर्याचा उपकार आहेत महाराज. सूर्य रोज उगवतो, मावळतो केवळ आपल्यासाठी. असं कधी झालंय का? आज म्हणले सूर्य उगवलाच नाही का बरं? मेवणीच्या लग्नाला गेला. कधी नाही. तो कधी सुट्टी घेतच नाही. परोपकारासाठी काही वस्तू, काही पदार्थ त्या ठिकाणी देवानी निर्माण केलेले आहेत. रवी चंद्र घना वृक्षा, नदी गावश्य चंद्रमा. चंद्र परोपकार करतो, शीतल प्रकाश देतो.
आणि पौर्णिमेच्या दिवशी सुंदर प्रकारचं अमृताचा वर्षाव करतो. ते अमृताचा वर्षाव पिकावरती येतं आणि त्याच्यातून त्या धान्यामधून आपल्या मुखामध्ये थोडंफार ते अमृत जातं, म्हणून आपण आनंदित राहतो. हा चंद्राचा उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल परोपकार आहे. सतामी होत आहे. महाराज यांचे परोपकार नाहीत का? यांचेही परोपकार आहेत. तर त्या ठिकाणी म्हणतात यांचे परोपकार आहेत. बरोबर आहेत. मेघ उदार आहे, मेघ वसरतो, मेघ त्या ठिकाणी वर्षाव करतो, म्हणजे त्याचाही पाऊस पडतो, त्याचाही परोपकार आहे. बरोबर आहे. परंतु संतांचे परोपकार याच्या पुढचे सांगितलेले. त्याचं कारण आहे, सूर्य उगवतो पण 12 तासानंतर सूर्य मावळतो. परोपकार करतो पण त्याच्या परोपकाराला काही मर्यादा आहे. उगवतो 12 तासानंतर मात्र संध्याकाळी रात्र असते. संतांचं तसं नाही. 24 तासही संत परोपकारासाठी उभेच असतात. चंद्र पूर्ण होतो फक्त पौर्णिमेला. पौर्णिमेपासून पुन्हा हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे अमावस्याला नाहीसा होतो. 15 दिवस पुन्हा येत नाही. संतांचं तसं आहे का? 15 दिवस चांगले आणि 15 दिवस वाईट. खऱ्या संतांचं सांगतो बरं का मी. नाही महाराज. त्याच पद्धतीनं कल्पतरूचं झाड परोपकार करतंय. काय परोपकार करतंय कल्पतरूचं झाड? त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर आपण जी कल्पना करू ते कल्पतरूचं झाड देत असते. त्याचं नाव कल्पतरू म्हणतात. आमचे गुरुजी सुंदर दृष्टांत सांगतात. मी थोडक्यात सांगतो. भजन करा. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायाने अभंगामध्ये मग या म्हटलेलं आहे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायवने त्याला सांगा. जो जे लाकूड तोड्या माणूस आहे, लाकूड तोडण्याकरता गेला, गरीब आहे, लाकडाची मुळी विकलो, शहरामध्ये विकतो आणि नंतर त्याच्यावर उदरनिर्वाह करतो. मुळी जर नाही विकली तर उपाशी राहावं लागते त्याला. एक दिवस लाकडाची मुळी घेऊन चालला. जाता जाता चैत्राचे दिवस आहेत. ऊन पडलेलं आहे, ऊन लागायला लागलेलं आहे, तहान लागली, भूक लागली. एक झाड दिसलं, सुंदर प्रकारची दाट सावली वाटली. त्याला वाटलं आता थोडं सावलीला आपण बसू आणि तदनंतर त्या ठिकाणी आपण घरी जाऊ, म्हणून त्या झाडाखाली जाऊन बसला. पण त्याला कल्पना नव्हती ते झाड कशाचं आहे म्हणून. हो, त्याच्या मनामध्ये एक कल्पना आली. वा वा वा, दाट सावली आहे, गार सावली हो. सकाळपासून उन्हामध्ये त्या ठिकाणी असणारे लाकडं तोडतो, पण तहान लागलेले, पाणी असतं तर बरं झालं असतं. महाराज सुंदर प्रकारचा डेरा आला पाण्याचा भरून, गार गार पाणी पिला, बरं झालं. पण त्याला भूक लागलेली होती. म्हणलं आता पाणी तर पिलेलं आहे, पण इथं जर शिळीपाती भाकर असती तर बरं झालं असतं. महाराज शिळीपाती काय? ज्या झाडाखाली बसला होता ते झाड कशाचं होतं एवढं फक्त ध्यानात धरा. कोण म्हणलं तिकडे हिवराचं? कोण म्हणलं झोपायला लागलं का काय? ते झाड हिवराचं नाही, येड्या बाबळीचं नाही. वा देवा, कशाचं होतं ते? हा, कल्पतरू म्हणजे ते स्वर्गात असतात, पण आपल्या दृष्टांतातलं होतं ते इथं. कल्पतरूचं झाड होतं महाराज. कल्पना केल्याबरोबर सगळं प्राप्त होणारं. आणि मग त्या ठिकाणी शिळीपाती भाकरच काय महाराज, पंचपक्वान्नाचं श्री बालाजीचा भेद आला. श्री बालाजीचा भेद म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडून, जिल म्हणजे जिलबी. तोंडाला पाणी येऊ देऊ नका. असं सुंदर प्रकारचं पंचपक्वान पुढे आल्यानंतर लगेच भूक लागलेली होती. खाल्ल्यानंतर त्याला लगेच झोप यायला लागली. म्हणला येडं वाकडं पोतं असतं तर बरं झालं असतं. अहो पोतच काय भाऊसाहेब महाराज, काय आलं? वा, गादी, तक्क्या, हा पांघरायला अशा पद्धतीचं पलंकवाट वगैरे आला. अहो विचारच केला नाही. जेवण भरपूर झालेलं होतं, जाऊन झोपला. पण म्हणलं आता हे सगळं झालं, पण आता पाय खूप थकलेले तर कोणी जर दाबायला असतं. आमचे गुरुजी सांगायचे दाबायला साक्षात स्वर्गातलीच अप्सरा आली म्हणले. कारण ते झाड कशाचं होतं एवढं लक्षात ठेवा. वा, अगं म्हणला या झाडाखाली बसलो, पाणी नव्हतं आलं, पंचपक्वान्नाचं जेवण आलं, गादी आली, ह्या बी कुठून तरी आल्या. हे आलंच असं इथं, कसं काय हे सगळं प्राप्त झालं असन? ह्या झाडाखाली भूत तर नसन ना. आता त्यांनी चांगली कल्पना पाहायला पाहिजे होती, पण तो काय म्हणला, या झाडाखाली भूत नसन म्हटल्यानंतर ते झाड कशाचं होतं? हा, एवढं फक्त ध्यानात धरा. जी कल्पना केली ते प्राप्त होणार. मग तुम्ही कोणती कल्पना करा. हा, भूत नसन म्हटल्याबरोबर आगडबमची तगडबम भूत आलं. अरे बापरे म्हणला, भूत आलंय, खाऊन तर नाही टाकायचं. अहो धरला पेड्यासारखा खाल्ला, बघता काय माझ्याकडे. झाड कल्पतरूचं होतं महाराज. संतांना कल्पतरूची उपमा कमी पडते, कारण संत हे सगळ्या गोष्टी देतात. पण कल्पतरू वाईट मागितलं तरी वाईटही देतं, पण संत वाईट देत नाहीत, चांगलंच देतात. म्हणून संत कल्पतरूपेक्षाही श्रेष्ठ आहेत. विठ्ठल विठ्ठल.
आहेत त्या उपकाराला काही मर्यादा आहे, सीमित आहे, परंतु संतांचे उपकार हे अगणित आहेत, न सांगणारे आहे, सांगता न येणारे असल्यामुळे महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये त्या काय ठिकाणी सांगू सांगतात. आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. काळी काळी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या कडेमध्ये काय सांगू आता संतांचे उपकार. संतांच्या उपकाराचा महिमा आहे महाराज. खरे संत भेटणंच पहिलं महत्त्वाचं अवघड आहे. संत कशाला म्हणतात हो? संतांची व्याख्या सांगितली, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. महाराज टिळे टोपी माळा देवाचे गबाळेन वागवी वंगळी पोटासाठी याला संत म्हणता येत नाही. किंवा एखाद्याने नुसता वेश भगवा घेतला पण मन जर भगव केलं नसेल तर त्याला संत म्हणता येणार नाही. काय म्हणतात मुक्ताबाई ताटीच्या अभंगामध्ये, वरी भगवा झाला नामी अंतरी वश केला कामी, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. वरून भगवे कपडे पण अंतःकरणामध्ये जर कामाला थारा दिलेला असेल तर तो संत होऊ शकत नाही. एखाद्याने दाढी जटा वाढवली म्हणजे संत होऊ शकत नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात आस्वलाला का कमी केस असतात का? मग नुसते केस वाढले म्हणूनच संत नाही तर आस्वलही संत झाला असतं. एखादा डोंगरात जाऊन राहिला म्हणजे काही संत होतं का? डोंगरात तर त्या ठिकाणी असणाऱ्या घुशी राहतात, उंदरं राहतात, लांडगे राहतात, त्यालाही संत म्हणावं लागेल. संतांची व्याख्या काय आहे महाराज? खरे संत भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. थोडक्यात सांगतो किती दुर्लभ आहे. एकनाथ महाराज म्हणतात चंद्रामृत चंद्रामृत सुखे सेवविना. वाह. रवी असता जाता धरवेला, बाहे हे सागर तरवेला. परी त्या साधूची भेटी ऐसे कैसी आने भेट तुझे साधू, ऐसे कैसी आने भेट साधू, परिता साधूची भेट होई लगा. ऐसे कैसे आने भेट तुझे साधू, ऐसे कैसे आने भेटतील साधू. चंद्रामृत सुखे सेववेला,
चंद्रामृत तुझे सेवविले खरा साधू एवढा दुर्मिळ आहे विठ्ठल महाराज. तुम्ही जे प्रमाण दिलं तेवढा, नाहीतर साधू तर एकमेकाच्या अंगावर पडायला लागले. भगव्या वेशातले काय, पांढऱ्या वेशातले काय, एसटी स्टँडवर गेले की सगळा जे हरीच दे हरी. साधू भेट एवढी दुर्मिळ आहे. चंद्राचं अमृत सेवन करता येत नाही आपल्याला डायरेक्ट, फक्त चकोर पक्षालाच सेवन करता येतं, पण तोही सेवन करता येईल. सूर्य कुणाला धरता येत नाही, कुणाच्यानी थांबणं नाही, पण तोही थांबवता येईल, थांबवलेला आहे एका सती असणाऱ्या पतिवर्तीने. समुद्र तरुण जाणं अवघड आहे, पण सावरकर तरुण गेले महाराज. होईल काही गोष्टी, अशक्य शक्य होतील. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, वाघाचं दूध काढणं सोपं नाही, पण कदाचित एखाद्या पुरुषाला, दिव्य पुरुषाला काढणं शक्य होईल. छत्रपती शिवाजीराजेंनी काढलंय महाराज. हे अशक्य गोष्टी शक्य होतील, पण खऱ्या संतांची भेट मात्र याहीपेक्षा दुर्मिळ आहे. आईसे कैसी यांनी भेटत तिथे साधू, यांची भेट होणारच नाही का? होईल, पण कशी होईल महाराज? एक तर देवाची कृपा झाली, आणि दुसरी गोष्ट ज्यांच्या जीवनामध्ये खरं पुण्य आहे, निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी, रोकड्यालाही जे पाठवटी तैवय भेटी हरिप्रियाची. निष्काम निजदृष्टी, निष्काम पुण्य असेल, खरा साधक असेल, ज्याच्यावरती गुरुची कृपा असेल आणि ज्याच्यावरती देवाची कृपा झाली, त्यालाच खरी संत भेटतील. खऱ्या साधूचं लक्षण, संतांचं लक्षण काय सांगितलं नाही? आमचे गुरुजी जयराम बाबा सांगायचे महाराज, खऱ्या संतांचं लक्षण विचारलं अर्जुनाने गीतेमध्ये, देवा खरा संत कशाहून ओळखायचा? समाधिस्थस्य किम भाषा किम चरती किम आचरती. तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी स्थित पुरुष, स्थिर प्रज्ञेचा पुरुष म्हणजे स्थिर बुद्धीचा पुरुष कसा असतो? सितधी किम प्रभासित किमाशित वर्जित किम. तो कशा पद्धतीचा वागतो, कशा पद्धतीचा असतो? भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं, श्री भगवान वाच, अर्जुना स्थित प्रज्ञ जर ओळखायचा असेल, साधू जर ओळखायचा असेल तर बघ, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. प्रजाहाती, ज्याचे इंद्रिय स्थिर झालेले आहेत कासवा पद्धतीनं. कासव कसं आपले अवयव पोटाखाली घेतं, पाहिजे तेव्हा आपले अवयव आवर्तन, पाहिजे तेव्हा सोडतं. ज्याचे इंद्रिय ज्याचे ताब्यामध्ये आलेले येतं, ज्याला पाहिजे तेव्हा इंद्रिय सोडता येतात आणि पाहिले तेव्हा मनाला आवरता येतं. ज्याचा काम संपूर्ण निघून गेलेला आहे, काम नाही झालो पाहि कामा. आत्मनी आत्मना तुष्ट, जो आपल्याच आत्मस्वरूपामध्ये तुष्ट झालेला आहे. बाहेरच्या जगाचं कितीही दुःख झालं तरी देखील त्याला दुःख होत नाही. लोकांनी किती जरी त्याला सुख देण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो हर्षित होत नाही. सुखदुःखे समे कृत्वा. मेरू पर्वतावरती किती पाऊस पडला तर मेरू पर्वत ढासळत नाही महाराज, किंवा मेरू पर्वताला कोणत्याही बाजूने वारा आलं तरी देखील त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. पूर्वेकडून येऊ द्या, पश्चिमेकडून येऊ द्या, किती वृष्टी झाली तर समुद्र वाढत नाही, दुष्काळ पडला तर आटत नाही. ज्याचं जीवन समुद्राप्रमाणे, मेरू पर्वताप्रमाणे, आकाशाप्रमाणे त्या ठिकाणी मोठं आहे ना, त्याचं नाव संत आहे. सुखदुःखे समेकृता. दुःखाचे डोंगर जरी पडले तरी ज्याच्या मनावरती परिणाम होत नाही, आणि कितीही लौकिकातलं विषयातलं सुख मिळालं तरी देखील जो हर्षी होत नाही, सुखदुःखाच्या पलीकडे, माना अपमानाच्या पलीकडे, निंदा स्तुतीच्या पलीकडे जे गेलेलं जीवन आहे ना, त्याचं नाव संत जीवन आहे. काय ज्ञानोबरायांच्या गोड वाव्या आता महाराज ज्ञानेश्वरी 12व्या अध्यामध्ये. जो निंदे ते नेगे स्तुती न लागे, आकाशानं लगे लेपू जायसा. जो निंदेलाही काही ते मानित नाही, स्तुतीलाही काही मानत नाही, जसं आकाशाला कोणताच लेप लागत नाही त्या पद्धतीनं आकाशाप्रमाणे ज्यांचं जीवन आहे. मानापमान यो तुल्य निंदा स्तुती हो. मान झाला काय आणि अपमान झाला काय, लाभ झाला काय, आलाप झाला काय, हे लाभा आलाभाच्या, माना अपमानाच्या,
निंदास्तुतीच्या जे पलीकडे गेले असते ना त्याचं नाव संत आहे. तेची संत तेची संत. निळामने विरक्त देही आणि आठवची नाही विषयांचा, आहे का नाही. ते संत कसे असतात तो, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, विषयी विरक्त जया नाही अपपर, संतुष्ट सर्वदा सोम व्यापक निर्धार, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हे संत जीवन ते या जगामध्ये धन्य असतात आणि हरीच्या रंगामध्येच ते रंगलेले असतात. विषयाची अपेक्षा त्यांच्यामध्ये नसतात, विषयाबद्दल ते विरक्त असतात आणि नेहमी देवाच्या चिंतनामध्ये मग्न असतात. त्याचं नाव संत आहे. एक क्षणही परमात्म्याच्या नामच चिंतनाशिवाय राहत नाही महाराज. सुखे शेव प्रमानंदा गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूत यमाची, करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंध, तादाती तादाती खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ. हे जे जीवन आहे ना ते संतांचं. साधूची व्याख्या काय आहो, साधू त्याला म्हटल्या जात जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा, मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, तुका म्हणी सांगू किती तेची भगवंताची मूर्ती, ओ जे का रंजले गांजले त्यासी मने जो तोची साधू ओळखावा. आणि देव इकडं तिकडं नाही बर का, त्या साधू जवळ देव आहे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. त्याला साधू म्हणतात. भक्त कुणाला म्हणतात महाराज? भक्तांची व्याख्या सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, भक्त ऐसे जाना गेले आशा पास निवारोनी, त्याचं नाव भक्त आहे. सज्जन कुणाला म्हणायचो? मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. नवनीताप्रमाणे ज्याचं अत्यंत कोमल असणारं ज्यांचं काही अंतकरण झालंय ना त्याला संत म्हणा, त्याला साधू म्हणा, त्यालाच त्या ठिकाणी असणारं भक्त म्हणा. महाराज दोनच ओव्या सांगतो, वेळ झालेला आहे. ज्यांच्या जीवनामध्ये असं जर पाहायला भेटत असेल तो खरा संत आहे. पायी काटा नेटे नेत्री जीवा उमटे, ते पोळे संकटे पुढीलांची. महाराज जसं पायामध्ये काटा मोडल्यानंतर डोळ्याला पाणी येतंय, पाय कुठं खाली येतं डोळे कुठं वर येतं, काय संबंध आहे का? हा देवाने उत्तर दिलं बघा. वा. कारण पायाला काटा मोडल्यानंतर डोळ्यात पाणी येतंय, तसं जगाला दुःख झाल्यानंतर संतांचं अंतकरण कळवल्या, ज्याचं अंतकरण कळवलं जातं ना त्याचं नाव संत आहे. जगाचं दुःख आपलं जीवाचं तसं नाही. दुसऱ्याचं दुःख झालं की आपल्याला सुख होत असते आणि दुसऱ्याला सुख झालं की आपल्याला दुःख होतं. एक जण डॉक्टरकडे गेला, म्हणला लई पोट दुखायले, त्याला इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या. परत 3 दिवसांनी गेला, म्हणला काही राहिलंच नाही. पुन्हा बाटली लावली, पुन्हा गेला, म्हणले राहिलं नाही. म्हणले कस काय, काही शिळपात खाल्लं होतं का? कधीपासून? नाही. म्हणला शेजाऱ्याने ते घर बांधायला काढलं ना, ते 2 मजली, तेव्हापासून पोट सोडच उठला. ते म्हणले मग ह्या गोळ्याने राहायचं नाही, त्याच्या गोळ्या वेगळ्याच आहेत म्हणल्या. पुढल्यांचं सुख पाहून आपल्याला दुःख होतं, आपण जीव आहेत ना. आणि पुढल्यांचं त्या ठिकाणी दुःख पाहिल्यानंतर आपल्याला सुख. लाईट गेल्यानंतर पहिला माणूस बाहेर येतो आणि पहिलं दुसऱ्याच्या घरात पाहतो त्याची हाय का नाही म्हणून, आणि त्याची जर असली तर मग तळपायाचे गाग मस्तकाला जाते. काय म्हणले हे असं? आमच्याच घरातली लाईट गेली आणि त्याची हाय, सगळ्याच गावची गेल्यावर मग आपल्याला बरं वाटतंय. जाऊ द्या, सगळ्याचीच गेली. संत त्या ठिकाणी त्यांना संत म्हणतात. असे संत, आणि हे संत जगाचा उपकार करण्याकरता आलेले असतात. काय सांगू आता? संतांचे उपकार ते काय करतात? जागवतात.
कुणाला? जगाला जागवतात, जनाला जागवतात आणि देवालाही जागवतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा, भावे चरणी ठेवा माता, चरणी ठेवा माता. सुखदा व्यथा जन्माच्या, सुखदा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या. वा, हे जातीन उठून मग. त्यांना विठ्ठल महाराज त्यांना संत जागवतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आणि म्हणून संत आपल्याला जाग करतात महाराज. म्हणून संतांचे उपकार येतं का हो? संत झोपेतून जागे करतात म्हणून उपकार आहे का? अहो झोप लागल्यानंतर तर त्या ठिकाणी कोणी जाग करतं ना, त्याचे उपकार मानावं लागेल. एखाद्या वेळेस डास चावायला लागले तर झोपच येत नाही, निरंतर जागे ठेवतात ते डास. मग म्हणावं लागेल तुकाराम महाराजांनी असा अभंग केला असता, काय सांगू आता डासाचे उपकार, माझं निरंतर कधी कधी ढेकणं झाल्यावर झोपू देत नाहीत. मग म्हणावं लागेल काय सांगू आता ढेकणाचे. संत जाग करतात पण ह्या झोपेतून नाही. उलट तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, ह्या झोपेतून जाग केल्यावर पाप लागत असतं. पण कीर्तनातले सोडून बरं का, कीर्तनात झोपल्यानंतर त्याला जागच केलं पाहिजे. काही काही गोष्टीमध्ये जाग केलं पाहिजे आणि कुठं जाग नाही केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संकटामध्ये अग्नी लागलाय, साप आलाय, कीर्तनामध्ये झोपलाय, जागृती करावी. एरवी झोप मोडू नये आणि इथं जाग करावं. तसं संत आपल्याला जाग करतात पण कोणत्या झोपेतून? महाराज ज्ञानोबरायांची ओवी आहे. अविद्येची निदा, विश्व स्वप्नाची धांदा, भोगीत होतो प्रबोधा अनादि. जो अनादि काळापासून अविद्यारूपी अज्ञानामध्ये आपण झोपलेलो आहेत आणि अशाच अज्ञानामध्ये आपण राहतो. म्हणून संत आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरणं ही अनर्थाची परंपरा भोगावं लागते. संसारातले अनेक प्रकारचे दुःख भोगावं लागतात. म्हणून संत हे अज्ञानाच्या झोपेतून जाग करतात आणि ज्ञानरूपी जागृती आपल्याला देतात. बोध दिला मज सांगते, मार्ग दाविला नीट, क्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, चालू एका आवलो पंढरी पेठ. आता जागा रे बाईनो जागा, काळ निजली यावरती, जागा रे बाईनो, जागा रे बाईनो. हो, काळ जवळ आलेला आहे आणि आपण अज्ञानामध्ये झोपलेला आहे. एक एक दिवस निघून चाललेला आहे आणि आपण वाढदिवस करायला लागलेला आहे. हेच ज्ञानोबराय म्हणले, हे मृत्यूलोकीचे उपराट. आता ते वाढदिवस नाही बाबा, तो घट दिवस आहे. आणि जर 100 वर्ष या विषय असेल तर 25वा वाढदिवस म्हणतो. अरे 25 ते वाढदिवस नाही, ते घट दिवस झालेले आहेत. 25 वर्षे 100 मधून वजा झाले, घट दिवस म्हण त्याला. ज्ञानोबराय म्हणतात हे तर मृत्यू लोकांचं उपराट आहे ना. हो, घट दिवसाला वाढदिवस म्हणतात महाराज. हे मृत्यू लोकीचे. आणि सुखाला दुःख म्हणतात आणि दुःखाला सुख म्हणतात. प्रपंचामध्ये दुःख असतानाही म्हणतात लय मस्त चाललंय, सुख आहे. आणि जिकडं सुख आहे तिकडं म्हणतात जरा दुःखच आहे बघा तिकडं. दुःख लेवणी सुखाचे अंगी सडीत जगाते. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात हे सगळं उफराट आहे बरं का. आमचे गुरुजी आपल्या भागाचं वैभव साहेबराव महाराज, तात्याला माहिती. दादा कधी कधी विनोदाने कीर्तनात सांगायचे सगळं उफराट आहे. जे कधीच कुठं जात नाही, घरातच एका कोपऱ्यात रावलेलं असतं भाऊसाहेब महाराज, त्याला माणसं म्हणतात जात.
दादाची भाषा ती खमंग, शाहीचं येडगळ म्हणले. अरे ते कुठंच जात नाही ना, कोपऱ्यातच असतंय ना ते, त्याला जातं. जी गाडी सारखी पळत राहते तिला म्हणतात बस आली बस आली. अरे ते कुठंच बसत नाही तिला बस म्हणतात, जे कुठंच जात नाही त्याला जातं म्हणतात. मला सांगा, पायात बूट का बुटात पाय हो? बुटात पाय. पण माणसं काय म्हणत असतात? पायात बोट घाल. पायात बोट घाला, लवकर चला. शर्ट अंगात शर्ट घाला. आता शर्टात अंग का अंगात शर्ट? देवा तुम्ही सांगा आता उत्तर, जाऊ दे. शर्टात अंग. पण माणसं काय म्हणतात? चला चला लवकर जायचं आपल्याला, अंगात शर्ट घाला. काय चिरून घालायचं का ते? डोक्यात टोपी का टोपीत डोकं? बोला देवा बोला. डोक्यात टोपी. ताते त्याला माहीत असल्यामुळे उत्तर द्यायला लागले. डोक्यात टोपी का टोपीत डोकं? टोपी डोकं. आता बरोबर आलं ते. पण त्या ठिकाणी आपण म्हणत असताना काय म्हणतो आपण? डोक्यात टोपी घाला. डोक्यात नाही घालायची, टोपीत डोकं घालायचे. सगळं उफराट आहे. आता मी तुम्हाला किती बी सांगन पण वेळ कमी. पुन्हा सकाळी उठायचं आहे आपल्याला हनुमान जयंतीला, आणि म्हणून त्या ठिकाणी हे सगळं उफराट आहे म्हणून संत आपल्याला जाग करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जाग करतात महाराज. जनाला जागवलं संतांनी आणि मनालाही जागवलं. समर्थ रामदास स्वामीनं पहिल्यांदा मनाला जागवलं. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. श्रीराम जय जय रघुवीर. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको रे. मनांतरी सार. पहिलं मनाला जागवलं, मनाला सज्जन केलं, मनाला संस्कारित केलं. कारण मन अत्यंत वडाळ आहे. त्या ठिकाणी बहिणाबाई म्हणतात, मन वडाळ वडाळ उभ्या पिकातलं ढोर. आणि म्हणून त्या ठिकाणी मनाला जागवलं. संत जनाला जागवतात आणि संतामध्ये एवढी पात्रता आहे, संत देवालाही जागवतात. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघी झाले की गोळा, सोळाचे दशक आता पावल्या मुख कमळा, सोळाचे दशक आता पावल्या उद्या मुख कमळा. म्हणून संत असणाऱ्या जनाला मनाला जगाला दाखवतात. मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई. ठेवितो हा पायी जीव तुला. एकदा मोठ्या प्रेमाने वरती हात करून भजन करा. अगदी 10 मिनिटामध्ये तुमचं जर भजन पटलं तर कीर्तन सुटलं, नाहीतर तांबडं फुटलं म्हणून समजायचं. करा एकदा वर हात करा. वा. हरी विठोबा रखुमाई काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराई. ठेवितो हा बरी. संतांचं सहज बोलणं उपदेश महाराज. आणि सहज बोलून उपदेश झाला नाही तर करोनी सायास शिकविते. तो कोबराय भंडारा डोंगरावर असताना गंगाजी मवाळ म्हैस पाण्याकरता गेला. महाराज डोळे झाकून भजन करीत होते. हालून महाराजाला जाग केलं. ओ महाराज, म्हैस आली का म्हणे इकडं? महाराज म्हणले काय माणसा? अरे डोळे झाकले. अशी सावळी मूर्ती देवाची सुंदर प्रकारची विटेवरती उभा राहिलेली, कटेवर हात ठेवलेली, सुंदर प्रकारचा टोप असे असणारे पांडुरंगाची मूर्ती ध्यानामध्ये आली होती. नामचिंतन चाललं होतं. तू विक्षेप केलास. मला अशा ध्यानातून त्या ठिकाणी तू बाहेर आणलंस. काय सुंदर ध्यान आहे महाराज. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पहिलं ध्यान सांगितलेलं आहे. सुंदर ते ध्यान. पहिला अभंग ध्यानाचा आहे महाराज.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ध्यान लागलं पाहिजे माणसाला पहिलं. करकटावरी तुळशी हार गळा काशी पितांबर आवडी निरंतर मकर कुंडले, देवाचं वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्री. अरे त्या सुखामध्ये मी मग्न झालो होतो आणि तू काय, नाही नाही ते जाऊ द्या तुमचं ते देवाचं वगैरे, ते आपली म्हैस गेली म्हणले कोठ्यातून 2-3 दिवस झाले आणि इकडं आली का, कारण भंडाऱ्या डोंगरावर लय चारा आहे म्हणले, इथं हिरवं हिरवं गवत आहे. आणि मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं तेव्हा ओवी वाचली माऊलींची, हिरवा चारा देखोनी भांबवे पशु, की पशु कुणीकडे जायचंय चुकलेलं तर जिकडं हिरवा चारा असेल तिकडं, म्हणून हिरवं गवत इकडं जास्त आहे. माझी म्हैस आली का. तुकोबराय सहज म्हणले भल्या माणसा, म्हैस पाण्याकरता एवढा सायास केला, देव पाण्याकरता जर 4 दिवस उपाशी राहिला असताना देव भेटला असता. हो महाराज, देवाची गरज नाही, लाख रुपयाची म्हैस आहे तेवढं म्हशीचंच सांगा. देवाचं राहू द्या, देवाचं राहू द्या, म्हशीचं सांगा. महाराजांच्या लक्षात आलंय पुरता प्रपंचमध्ये बुडालेला आहे हो, नखापासून तर शिंडीपर्यंत. देवाचं ते म्हशीचं सांगा बरं पहिलं, ते तुमचं राहू द्या, ते देवाचं काय असन ते. महाराज सहज बोलले, देव पाहण्यासाठी 8 तास केला असता. जा म्हणले. अरे गंगाजी मवाळ जा म्हणले, म्हैस तिकडं कोठ्यात नाही हो महाराज, 4 दिवस झाले कोठ्यात म्हैस नाही, कोठ्यातूनच आलो. जा जा, कोठ्यात म्हैस आहे, देवाचं भजन कर. म्हैस काय पुन्हा घेता येईल, पण हा नरदेव गेल्यानंतर देव थोडाच प्राप्त करता येईल. गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. गेलेला पैसा परत येईल, गेलेली बायको परत येईल, तुटलेला मित्र परत भेटन. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वम पुनर्पुर न शरीरत पुन्हा पुन्हा. परत हे मानवाचं शरीर पुन्हा पुन्हा येणार नाही बाबा, एकदा गेलंय ना हे परत येणार नाही. जा. महाराज 4 शब्द उपदेशाचे ऐकले महाराज आणि घरी आला तर पाहतो तर म्हैस त्याच्याकडे पाहून आरडतीन, ह्यो म्हशीकडे पाहून उंबरतो. तो बायका पोरांना म्हणू लागला, ही म्हैस केव्हा आली. म्हणले काय माहिती, आम्ही आत्ताच घरी आलोत, म्हैस तर नव्हती म्हणले कोठ्यात. म्हैस आली म्हणले, ही कोणी बांधली म्हणले, तिच्या पुढं चारा टाकलेला आहे, ते आत्ता आम्हाला काही माहीत नाही, नेमकंच आम्ही आलो तर म्हैस आली कसं काय. चमत्कार झाला महाराज. काय तुकोबरांची शक्ती आहे महाराज. त्या 4 दिवसापासून या गावात म्हशीचा पत्ता नसताना महाराज म्हणले, जाय म्हैस कोठ्यात बांधलेली, आलो तर ती म्हैस चारा खाते. वा, अधिकारी पुरुष कानात शब्द घुमू लागले त्यांचे. गेलेला नरदेपण मिळणार नाही, म्हशी वगैरे सगळ्या देहामध्ये आहेत बाबा हे, पण हे नाही भेटायचं. गेला, महाराजांचे पाय धरले महाराज, सांगितलं भजन कर, भजन कर, देवाचं चिंतन कर. संतांनी सहज उपदेश केला. तो गंगाजी मवाळ संत साधू झाला महाराज. संसाराचा त्या ठिकाणी विषयाचा त्याग केला, विषयासक्त होता, विषयासक्ती कमी झाली, विरक्ती निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं आणि त्या ठिकाणी तुकोबरायांच्या बरोबर राहत होता. महाराज जसे जसे प्रासादिक वाणीनं अभंग म्हणू लागले आणि हा गंगाजी मवाळ त्या तिरसाच्या पानावरती त्या असणाऱ्या लेखणीनं, त्या बोरीच्या बोराने, त्या पहिल्या काळातल्या त्या पेनाने त्या ठिकाणी त्या पानावरती अभंग लिहून घेऊ लागले. आणि म्हणून गाथ्याचा लेखक कोण आहे, गंगाजी मवाळे. तुकोबारांनी गाथा लिहिला नाही, ते विधेयी होते महाराज, ते फक्त बोलत गेले. आणि हा गंगाजी मवाळ विषयासक्त माणूस पण विरक्त झाला आणि त्याने अभंग लिहून घेतले. सहज बोलले महाराज, उपदेश झाला आणि तो गंगाजी मवाळ संत बनला. सहज बोलणे हाची उपदेश करूनी सायास. सहज बोलून जर उपदेश झाला नाही तर सायास करून शिकवतात. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी संत महात्मे आपल्याकरताच अवतीर्ण झालेले असतात, उपकार आहेत त्यांचे. आणि म्हणून ते जागवतात, शिकवतात आणि ते सांभाळतात. कसे सांभाळतात तर गाय जशी, धेनू जशी वत्सावरती त्या ठिकाणी प्रेम करते ना, शेवटच्या कडव्यामध्ये तो कामाने वाचा धेनू रे कतीते, तो कामाने वाचा धेनू रे कतीते,
सांभाळित कैसे काय द्यावे त्यासी रे थोडा वाह क्या बात नादिन दे वाह वाह तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती. महाराजाने धेनूचं आणि वत्साचं म्हणजे वासराचं त्या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे. संत कशा पद्धतीनं तर ती जी गाय असते, गाय चरे डोंगरी चित्त बांधे वत्सापरी. ती डोंगरामध्ये चरायला जाते पण तिचं सगळं चित्त दिवसभर वासराकडे असतं आणि वासराचं सगळं चित्त गायीकडे असतं. हंबरुनी वासराली चाटती जेव्हा गाय. तर त्या ठिकाणी एक संशोधन केलं महाराज. एक बाईचं घर आणि गाईचा कोठा जवळजवळ आहे. अचानक दुर्घटना घडू नये पण घडली. आग लागली, घराला आग लागली. त्या बाईचं तानं लेकरू पाण्यामध्ये. आगल्यानंतर त्या ठिकाणी बाई पाणी आणायला गेली होती. आग लागलेली कळाली, मुलगा पाळण्यामध्ये. हंडा टाकून दिला, धावा धावा, कोणीतरी वाचवा, घराला आग लागली, तानं लेकरू पाळण्यामध्ये. असं आरडत होते. लोक आले, पाणी विझवण्याचा प्रयत्न केला. बाई बाजूला राहून आरडली. तीच आग त्या गोठ्याला गेली आणि गोठ्यामध्ये ते गाईचं वासरू. गाय शेतामध्ये चरत असताना डोंगरातून तिला दिसलं की माझ्या गोठ्याला आग लागलेली आहे. गाईचं वासरू बांधलेलं आहे महाराज. तेव्हा ती गाय त्या डोंगरातून हंबरली. हंबरडा फोडत, हांब्या हांब्या करत त्या ठिकाणी असणाऱ्या धावत पळत ती दौडत गाय आली. विचार केला नाही, कोणाकडे पाहिलं नाही, कोणाच्या मदतीची अपेक्षा केली नाही. वासरू बांधलेलं आहे ना, गोठ्यामध्ये त्या ठिकाणी आग लागलेली ना, एकदम गोठ्यामध्ये तिनं त्या ठिकाणी उडी घेतली. शिंगाने
वासराचं दावं तोडलं आणि त्याला बाहेर काढलं. संतांना फरक कळाला प्रेमामध्ये. आणि म्हणून गाईचं उदाहरण घेतलं. साधू संत ह्या जगाला त्या ठिकाणी ह्या दुःखाच्या अग्नीतून काढण्याकरता, त्रिविध तापाच्या अग्नीतून काढण्याकरता स्वतः त्या ठिकाणी असणारा, स्वतः त्रिविध तापामध्ये जातात, स्वतः दुःख घेतात, जगाला सुखी ठेवतात. जगाचं दुःख स्वतःवरती घेतात, पण त्या ठिकाणी जगाला सुखी करण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानोबारांचे किती हाल झाले, किती लोकांनी त्रास दिला माऊलींना असताना. त्यांच्या झोळीत शेण टाकलं मधुकई मागायला गेल्यानंतर. एवढे हाल कोणत्या महाराजाचे झाले? महाराज त्या टायमाला त्यांना शिळ्या भाकरी नाही मिळाल्या, दगडं खावा लागली, दगडं मारली लोकांनी. त्या ठिकाणी झोळीमध्ये शेण टाकलं. त्या ज्ञानोबाराय तुकोबारांचे किती हाल येतं. तरी पण जगाकरता त्या ठिकाणी समाधी घेत असताना देवाने जगाचा मालक सांगितला, माऊली तुम्ही प्रत्येक दिवस सफळ केलेला आहे आणि तुम्ही एवढी भक्ती केली, एवढे जगाला ज्ञान दिलं, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, बोला तुम्हाला काय मागायचं तर मागून घ्या. माऊली म्हणले काहीच नको मला, फक्त जगाकरता द्या. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात. किंबहुना सर्व सुखी माझं कुटुंब सुखी, किंबहुना माझी भाऊकी सुखी, किंबहुना पाहुणे राहुणे आळंदी सुखी. कसं आहे माऊली? सर्व सुखी. क्या बात. ही स्वार्थाची मागणी नाही. आपण फक्त म्हणतो मी सुखी राहिलो पाहिजे, माझं पोरग माझी बायको तंबाट्यासारखी, मी सफरचंदासारखा गुटगुटीत राहिलो पाहिजे, दुसऱ्याचं हो काही. पण संत किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितीने लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडिता, ये ग्रंथ उपजी विजय, विशेष लोकविये, द्रष्टा द्रष्ट विजय होवा विजय, एत मने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ज्ञानोबाराय म्हणतात त्यांनीच मी सुखी आहे, जगाला सुखी करा, मी सुखी. स्वतः संसार केला नाही, पण जगाच्या संसाराची सुखाची प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करील. वा. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? हे साधू जीवन आहे, संत जीवन आहे, वासराप्रमाणे गायीप्रमाणे. म्हणून तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ते, तैसे काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे. काय देवात या साधूच्या या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता, माणसाकडे तर काही देण्याकरता नाही, पण देवाकडे पण नाही काही. उद्या हनुमान जयंती. ज्या मारुतीरायाशिवाय रामायण निष्फळ आहे. मारुतीराया काढले तर रामायणामध्ये रसच नाही. त्या ठिकाणी त्या मारुतीराया संपूर्ण रामायण घडल्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे. नळाला निळाला जंबुवंताला अंगदाला, या रे बाबा हो, ह्या सगळ्या वानरांना बक्षीस राम प्रभू देऊ लागले. खूप तुम्ही माझ्या सीतेच्या शोधाकरता केलं. अशा पद्धतीनं सगळ्यांचं यादीत सगळ्यांचं त्या ठिकाणी नाव आहे. पण जे त्या ठिकाणी मुख्य असणारे, केली सीता शुद्धीमुळे रामायण. ज्या मारुतीरायाने शुद्धी केली, शोध केला, ज्या मारुतीरायाने लंका जाळली, त्यांचं नावच नाही त्याच्यात. सीताई साहेबाला राग आला, म्हणले म्हणूनच मी म्हणत असते आमच्या यायला काही आपल्या सीता सोडून बर का, आमच्या यायला काही कळत नाही. ज्या मारुतीरायाने एवढं केलं त्यांचं नाव नाही. मला वाटलं आता येईन मग येईन. यादी संपूर्ण झाली, सगळ्यांना बक्षीस दिलं, पण माझ्या मारुती नसता आला तर मी लंकेमध्येच राहिले असते. आल्या तुम्हाला काही नाही, तसं नाही म्हणल्या त्या, आपल्या म्हणतील पण त्या नाही म्हणल्या. हात जोडले प्रभू रामचंद्र आणि सांगितलं एक विनंती आहे, एक बोलू का? म्हणले बोल. काही नाही म्हणले, आपला मारुती राहिला ना म्हणले सत्कार समारंभ करण्याचा, त्याचं नावच नाही आलं. तुम्ही नाही दिलं काही. प्रभू रामचंद्र म्हणले अगं सीता, त्याला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. काय त्याला देणे, काय देऊ? काही नाही.
तुमच्याकडे काहीच नाही का? सगळं संपलं का आता तुमचं? राहू दे म्हणे, असंच आहे, जे खरं काम करतं त्याचं काहीच नाही, आणि जे निस्त येते त्याचे फोटो हार तुर त्याचे आणि जे खरं कामाचं काहीच नाही. म्हणे माझ्या बापाने जनक राजाने मला लग्नामध्ये नवरत्नाचा हार दिलेला आहे. एक एक मण्याची किंमत एक एक पृथ्वी मोला एवढी आहे. मी माझ्या मारुतीला ते देणार आहे. त्याच्यामुळं तर मी आहे, नाहीतर तुमची माझी भेट कशाची झाली असती. मी देणार आहे. ए कुठे आहे रे तो मारुती? बाकीच्या वानरांनी सांगितलं, म्हणले मारुती वडाच्या झाडावर तिकडं शेंड्यावर. काय करतो? काय नाही म्हणले, भजन करतो, दुसरं काय करणार आहे. बोलायला जा. बोलायला गेल्यानंतर मारुतीरायांचं भजन चाललं होतं. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम. हरे श्रीराम जय राम जय जय हरे श्रीराम जय राम जय जय राम. जांबुवंत गेले, म्हणले मारुतीराय तुम्हाला माहित नाही का तिकडं समारंभ कार्यक्रम चालला, इकडं काय करतात? म्हणले एक क्षणही जात नाही, मी भजन करायला लागलो. चला म्हणले, सीता आई साहेबांनी बोलवलं. उडी घेतली खाली. आले. सीता आई साहेबांची आज्ञा म्हटल्यानंतर धावत पळत आले. काय आई साहेब? हे बघ म्हणले, तुझं नाव नाही घेतलं, तुझा सत्कार नाही केला, पण हे नवरत्नाचा हार घे. चमकू लागला, चमचम त्याचा प्रकाश पडलेला होता. आई साहेब हे काय आहे? नवरत्नाचा हार मी देते तुला, मी तुझा समारंभ करते, मी तुझा सत्कार करते. आणि वाजारे टाळ्या. सगळ्या वानरांनी टाळ्या वाजिल्या. अशा पद्धतीचा नवरत्नाचा हार मारुतीच्या गळ्यामध्ये घातला. हनुमंतरायांच्या टणकन झालं का काम? म्हणले माझं भजन बुडायला लागलंय. साधू एक क्षणही भजनाशिवाय राहत नाहीत महाराज, त्याचंच नाव साधू आहे. उडी घेतली, त्या वडाच्या झाडावर जाऊन बसले. ते चमकू लागलं उन्हामुळे. ते मणी चमचम चमचम चमकायला लागले. अरे म्हणले, रामावरचं ध्यान माझं ह्या मण्यावर चाललंय. म्हणले मणी आहेत हे सुवर्णाचे आहेत, माणिक मोहऱ्याचे आहेत, पण जरा ध्यानामध्ये विक्षेप व्हायला लागला. माझा राम काही दिसाना मण्याकडे पाहिलं आहे का नाही? आता सोन्यात कुठं राम ले काही दिसत नाही, म्हणून एक मणी तोडला. त्याला वरून खालून पाहिलं, राम दिसत नाही. आतमध्ये आसन नाही तर आतमध्ये बघू, आणि म्हणून तो मणी दातात घातला, फोळला, पाहिलं. अरे अरे राम दिसत नाही माझा. टाकून दिला. महाराज आसारामध्ये सार नाही, सारामध्ये आसार आहे. आणि म्हणून सांगितलं, या जगामध्ये मी आहे पण माझ्यामध्ये जग नाही. सारा सार त्याला म्हटलं जातं. नाही म्हटले याच्यामध्ये आसार आहे म्हटले. एक मणी काढला, दुसऱ्या मण्यात आसन म्हणून तोही फोडून टाकला. तिसरा, चौथा, पाचवा, सव्वा, असा अर्धा हार. कोणत्या तरी वानरांनी पाहिलं, पळतच गेला. आई साहेब अहो बघा ना तिकडं काय वजवाटोळ झालं. म्हणले काय झालं? म्हणले त्या ठिकाणी तुम्ही जे मारुतीरायाला हनुमंताला जो नवरत्नाचा हार दिलाय, त्याने सगळा त्या ठिकाणी तोडून मणी फोडून टाकले. म्हणे तिथं येऊन सीता आई साहेब पाहतात तर अरे 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 म्हणे हे काय केलं? काय नाही आई साहेब, या मण्यामध्ये माझा राम आहे का नाही ते बघतो. म्हणले एवढे मणी, अरे किती हार महागा मोलाचा हे, कुठंच नाही म्हटलं. एवढा फोडून टाकला? नाही, राम आहे का नाही बघत होतो. सीताई साहेबाला जरसा राग आल्यासारखं झाला. म्हणले त्या मण्यात राम बघायला लागलास? अरे तुझ्यात तरी राम आहे का? काय मण्यामध्ये बघतो? असं म्हटल्याबरोबर हनुमंताला आवेश निर्माण झाला, माझ्यात राम. आणि त्या असं म्हटल्याबरोबर एकदम छाती धरली, टर छाती फाळली. आपण प्रयत्न करू नका, गुंड्या तुटत्या. छाती फाळल्याबरोबर महाराज निसता राम नाही दिसला आई साहेबांना. राम, लक्ष्मण, सीता, हनुमंतासह त्या ठिकाणी असणारं हे पंचयतन त्या हनुमंतांच्या हृदयामध्ये दिसलं. मग नमस्कार केला. मग नमस्कार केला. मारुती काय अधिकारी, काय द्यावे त्याशी? तुला हे सोनं नाणं तुझ्या पुढे आसार आहे. आणि म्हणून साधू संत या सोन्याला नाण्याला त्या ठिकाणी हे स्वीकारत नाहीत. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, आणि जे जे कर्म धर्म नाशी. हे रती माईके, हे माईके दुःखाची जनती आहे त्या ठिकाणी. म्हणून नाही आधी अंती अवस्था. मग आई साहेब त्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडे आले. राम म्हणले कळालं का तुला? मारुतीचा पराक्रम. म्हणले बाई आता कळालं मला, पण तुम्हाला उगाच मी बोलून गेले. सीता आई साहेबाला लवकर कळत नाही मालकाची किंमत, नंतर कळते. तुम्ही जे केलं तेच बरोबर आहे. अगं सीते तुला खरंच सांगू का, मारुतीचे एवढे उपकार येतं, हनुमंताचे एवढे उपकार येत, एवढे उपकार येत की त्याचे एवढे अगणित उपकार येतं. काही जरी दिलं, प्राण जरी दिला तर माझ्याकडे 5च प्राण आहेत, 5 प्राण आहेत.
आणि पंच प्राण जरी त्यांच्या पायावर ठेवलं, मारुतीरायाच्या पायावर ठेवले, तर 5च उपकारातून मी उत्तीर्ण होईल, बाकीचे उपकार तसेच राहतील. आणि म्हणून पंच प्राण जरी दिले, काही जरी दिलं तरी ते कमीचे, म्हणून काय द्यावे त्याशी. या साधूचे, या संतांचे उपकार समाजावरच असं आहेत असं नाही, देवावर उपकार आहेत त्यांचे. देव, अरे देवा, तुला जे देवपण आहे ना ते आमच्यामुळे आहे, तुकोबराय म्हणतात. काय द्यावे त्याशी, ठेवितो हा पायी. आणि म्हणून हे सीता, आपण जरी अक्कलकोट ब्रह्मांड नायक जगाचे मालक असले तरी आपण मारुतीरायांच्या चरणी फक्त नतमस्तक हो. त्याचं नाव संत आहे. जिथं देवही नतमस्तक होतो ना त्याचं नाव संत आहे. म्हणून या जगामध्ये देवापेक्षाही साधू थोर आहे बरं का. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कधी हो अनुरेनुया थोकडा ठोकडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. साधू या जगामध्ये महान मोठा आहे. आणि म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेवितो हा पायी. जीव तोडा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.